A particle start motion from origin x is equal to 0 from rest at t is equal to 0. Initially particle has acceleration 10 meter per second square for 6 seconds. After that it travel with constant velocity for 4 seconds. Now particle starts slow down and comes to rest in 3 seconds with constant acceleration. Find distance, displacement, average speed, average velocity. VT ग्राफ ड्रॉ करायचा आहे, AT ग्राफ ड्रॉ करायचा आहे, XT ग्राफ पण ड्रॉ करायचा आहे आणि ॲक्सेलरेशन काढायचं आहे इन लास्ट पार्ट ऑफ जर्नी. तर पहिल्यांदा आता एक क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला ग्राफ काढून घ्यायचा. तर VTचा ग्राफ काढायचा पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला बाकी सगळं काढायला सोपं जाते. तर मग स्टार्टिंगला ग्राफ काय येणार, तर T इज इक्वल टू 0, V इज इक्वल टू 0, कारण ओरिजिन x इज इक्वल टू 0 होती आणि T इज इक्वल टू 0 होतं. तर मग नंतर T इज इक्वल टू 6, तेव्हा V इज इक्वल टू किती 60, T इज इक्वल टू 10, V इज इक्वल टू 60, T इज इक्वल टू 13, V इज इक्वल टू 0. तर मग आता डिस्टन्स आपण कसं काढणार, तर याचा एरिया आला म्हणजे काय आला डिस्टन्स, आणि एका स्ट्रेट लाईन आहे मध्ये आहे म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. तर मग एरिया 1/2 कंसात 13 + 4 × 60, मग 2 न 30, 60ला काढलं किती आलं 30, आणि 30 × 17 किती आलं 510. मग डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट काय इज इक्वल टू 510, कारण एका स्ट्रेट लाईनमध्ये चाललं आहे. मग आता ॲव्हरेज स्पीड काय असते, डिस्टन्स बाय टाईम. मग डिस्टन्स किती होता 510 आणि टाईम 13 सेकंद. आणि ॲव्हरेज वेलोसिटीमध्ये ॲव्हरेज काय असते, डिस्प्लेसमेंट बाय टाईम. डिस्प्लेसमेंट किती होता 510 आणि टाईम किती दिलेला आहे 13. मग 510/13 हेच आपलं आहे ॲव्हरेज वेलोसिटी आणि ॲव्हरेज स्पीड. आता मग आपल्याला VTचा ग्राफ काढायचा होता. आता पहिल्यांदा तर आपण VTचा ग्राफच काढला, नंतर ATचा ग्राफ. तर मग VT ग्राफचं जे स्लोप असते ते असते AT ग्राफ. मग VT ग्राफचा जे स्लोप असते ते असते एरिया. तर मग पहिल्यांदाचा स्लोप पॉझिटिव्ह होता आणि किती होतं ॲक्सेलरेशन 10, मग ते किती आलं पॉझिटिव्ह 10 आणि ते मग पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पोर्शनचं ॲक्सेलरेशन किती होतं 10, मग पहिल्यांदा ॲक्सेलरेशन किती झालं 10 आणि ते कितीपर्यंत T इज इक्वल टू 6 पर्यंत. मग नंतर जेव्हा T इज इक्वल टू 6 पासून T इज इक्वल टू 10 पर्यंत ॲक्सेलरेशन 0, आणि नंतर T 10 पासून T 13 पर्यंत ॲक्सेलरेशन निगेटिव्ह, ते किती आहे -20. म्हणून याचा ATचा ग्राफ कसा आहे ते T इज इक्वल टू 0 पासून T इज इक्वल टू 6 पर्यंत पॉझिटिव्हमध्ये, नंतर 0 आणि नंतर निगेटिव्हमध्ये. आता या VTच्या ग्राफवरून आपल्याला XTचा ग्राफ काढायचा. तर मग ॲक्सेलरेशन पहिल्यांदा पॉझिटिव्ह आहे, ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे खुशीवाला ग्राफ आहे. तर मग पहिल्यांदा खुशी, नंतर मग ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट म्हणजे काय असणार, तर स्ट्रेट लाईन, आणि नंतर ॲक्सेलरेशन काय होणार डिक्रीज. ॲक्सेलरेशन डिक्रीज म्हणजे दुःखीवाला, आणि T इज इक्वल टू 13ला 0 व्हायला म्हणून मग त्या टाईमला ॲक्सेलरेशन पण 0 झालं पाहिजे. 180 म्हणजे पहिल्या पार्टचा एरिया, दुसरा पार्टचा एरिया, तिसरा पार्टचा एरिया आपण कसा काढणार. तर मग पहिला एरिया म्हणजे ट्रायंगल आहे. ट्रायंगलमध्ये बेस किती आहे 6, हाईट किती आहे 60, मग 6 × 6 36, 360/2 किती आलं 180. मग A1 किती आला 180. मग जोपर्यंत ग्राफ खुशीमध्ये होता तेव्हा त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय असणार 180. नंतर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट म्हणजे स्ट्रेट लाईन आहे, मग स्ट्रेट लाईन जिथं संपते तिथं पॉईंट काय असणार, तर ते म्हणजे असणार A2 काय असणार. मग बेस किती आहे 4 आणि हाईट किती आहे 60, मग 60 24 म्हणजे 240. मग A2 किती आहे 240 आणि A3 आहे A3 किती येणार, तर बेस आहे 3, हाईट आहे 60, 3 × 60 180, 180/2 90.
मग A3 आलं 90. मग 180 मध्ये 240 टाकले किती आले 420. 420 म्हणजे जेव्हा स्ट्रेट लाईन संपते तेव्हाला पॉईंट. आणि मग त्याच्यामध्ये अजून 420 मध्ये 90 टाकले किती आले 510. आणि ते आलं A3 म्हणजे जिथं ते आपला टाईम म्हणजे वेलॉसिटी ज्या टाईमला 0 झाली ते टाईम किती होता 13 सेकंद. तिथं पोझिशन काय होती 510. आता तसाच अजून एक क्वेश्चन आहे. A particle start motion from origin with initial velocity 10 and having acceleration 10 meter per second for 4 seconds. After that it travel with zero acceleration म्हणजेच constant velocity आहे for next 6 seconds. Now acceleration of a particle become -20 for the 3 seconds. तर मग फाइंड आपल्याला ॲव्हरेज वेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि VTचा ग्राफ काढायचा आहे, XTचा ग्राफ काढायचा आहे आणि डिस्टन्स मायनस टाईम, डिस्टन्स वर्सेस टाईमचा ग्राफ काढायचा. तर मग पहिल्यांदा VTचा ग्राफ काढायचा, त्यांना बाकी सगळं सोपं जाते. तर मग जेव्हा टाईम होता 0 तेव्हा वेलॉसिटी किती होती 10. मग टाईम झाला 4, वेलॉसिटी किती झाली 50. टाईम 10, वेलॉसिटी 50. टाईम 12.5 तेव्हा वेलॉसिटी किती झाली 0. कारण आपल्याला माहिती आहे की जे ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन नेक्स्ट टाईमला किती आहे -20. मग -20 जर स्पीड हे ॲक्सेलरेशन असेल तर आपल्याला माहिती आहे की T = 12.5ला ॲक्सेलरेशन वेलॉसिटी किती असणार आहे 0. कारण 3 सेकंदामध्ये जर वेलॉसिटी 60 कमी होणार असेल तर 1 सेकंदामध्ये किती, तर किती न होणार 3 सेकंदामध्ये 60 तर एकामध्ये किती, तर ते किती आलं होतं 20. कारण 20 न कमी होऊ लागली ना. तर मग आता आपल्याला आपण VTचा ग्राफ तर काढला आणि आता काय VTच्या ग्राफवरून ATचा ग्राफ. तर पहिल्यांदा स्लोप काय होता पॉझिटिव्ह. मग VTचा ग्राफमध्ये स्लोप काय असतं ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह. ते किती आहे 10. कारण ॲक्सेलरेशन दिलं होतं ना 10 आहे, मग ते पॉझिटिव्हमध्ये 10. नंतर T = 4 पासून T = 10 पर्यंत स्लोप 0 म्हणजे ॲक्सेलरेशन पण 0. नंतर स्लोप काय झाला निगेटिव्ह. स्लोप निगेटिव्ह झाला म्हणजे ॲक्सेलरेशन निगेटिव्ह झालं. आणि निगेटिव्हमध्ये किती झालं निगेटिव्हमध्ये किती झालं -20. मग आता डिस्टन्स काढायचा A1 A2 A3 A4. हे आपण आता डिस्टन्समध्ये सगळ्या एरियाची बेरीज, डिस्प्लेसमेंटमध्ये A1 + A2 + A3 - A4 करावं लागते कारण डायरेक्शन चेंज होते. आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काय असते V फायनल - V इनिशियल बाय टाईम. V फायनल किती आहे -10. V इनिशियल किती आहे 10. मग आणि बाय टाईम किती आहे 13. तर मग ॲक्सेलरेशन ॲव्हरेज ॲक्सेलरेशन किती येणार -20/13. आता A1 किती आहे, तर A1 म्हणजे A1 किती आहे एरिया 1/2 गुणिले 10 + 5 गुणिले 4. याचा आन्सर किती येते 120. A2 रेक्टँगल म्हणजे हे किती आलं 6 आणि ते आहे 50. मग 6 गुणिले 50 किती येते 300. A3 आहे ट्रायंगलचा एरिया. मग 1/2 बेस इंटू हाईट. बेस किती आहे 2.5, हाईट 50. मग किती आलं 62.5. नंतर किती आहे A4 ट्रायंगलचंच 1/2 आणि अंतर म्हणजे बेस किती आहे अर्धा आणि हाईट किती आहे 10. तर मग A4 किती आलं 2.5. मग डिस्टन्स काय असते A1 A2 A3 A4 ची सगळ्यांची बेरीज. मग ती किती आली 485. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय होतं तर A4 मायनस करायचं होतं बाकी सगळ्यांमधून. म्हणजे 120 + 300 + 62.5 - 2.5. माझा आन्सर किती येते 480. मग डिस्प्लेसमेंट किती आली 480. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे काय असते V फायनल - V इनिशियल बाय टाईम. आता इथं XTचा ग्राफ पण काढला आहे.
व्ही टीच्या एरियावरून आपल्याला एक्स टीचा ग्राफ भेटते. तर मग पहिल्यांदा व्ही टीचा एरिया काय होता A1 म्हणजे किती 120 आणि ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह होतं ना म्हणून मग खुशी. नंतर मग ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट झालं म्हणजे स्ट्रेट लाईन आणि A1 + A2 कारण जेव्हा t=4 पासून t=10 पर्यंत कारण एरिया अंडर द कर्व असते व्ही टी ग्राफचा म्हणजेच चेंज इन पोझिशन. तर मग त्यानुसारच A1चा एरिया म्हणजे A1 म्हणजे 120 नंतर A2 आलं 300 A1 + A2 म्हणजे 300 + 120 आणि आता इथं डिस्टन्स बाय टाईमचा ग्राफ काढला इथं. तर डिस्टन्स आणि टाईमचाच म्हणजे एक्स टीचा ग्राफ आपण त्याला म्हणू शकतो. थोडंसं ते वेगळं येणार आहे कारण बघा इकडं जी डिस्प्लेसमेंट होती इथं 485 म्हणजे डिस्प्लेसमेंट कमी झाली ना कारण इथं निगेटिव्हमध्ये गेलं होतं पण जे डिस्टन्स जे आहे ते वाढत चाललं आहे तर त्यामुळे ते कधी कमी झालंच नाही ना म्हणून मग हे डिस्टन्सचा ग्राफ वेगळा येणार. इक्वेशन ऑफ मोशन काय काय इफ ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. मग u म्हणजे v काय असते u + at s ut + ½ at², v² u² + 2as आणि sn म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ n सेकंड. जर जे वरचं जे असते म्हणजे हे जे आहे n सेकंड म्हणजे एका पर्टिक्युलर सेकंडसाठी जे विचारलेलं असते तेव्हा तर काय करायचं u + 1/2 2n - 1 गुणिले a आणि ॲव्हरेज वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय इनिशियल वेलॉसिटी + फायनल वेलॉसिटी / 2 आणि हे सगळं कधी जेव्हा ॲक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट असायला पाहिजे. आणि u म्हणजे काय असते इनिशियल वेलॉसिटी, a म्हणजे ॲक्सेलरेशन, s म्हणजे डिस्प्लेसमेंट, v म्हणजे फायनल वेलॉसिटी आणि t म्हणजे काय आहे तर टाईम आणि sn म्हणजे डिस्प्लेसमेंट इन n सेकंड. A particle start motion from rest having acceleration. तर a particle start motion from rest having acceleration 10 m/s². फाइंड वेलॉसिटी काढायची जेव्हा t=6 असेल आणि डिस्प्लेसमेंट इन 6 सेकंड. तर डिस्प्लेसमेंट इन 6 सेकंड म्हणले फक्त 6 सेकंडसाठी म्हणलं नाही मग त्यामुळं SN वाला नाही लागत इथं 6 म्हणजे टोटल 6 सेकंदामध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली हे काढायचं आहे ना फक्त 6व्या सेकंदात किती झाली हे नाही काढायचे. मग आता दिलेलं काय काय ते आधी लिहून घ्यायचं. इनिशियल वेलॉसिटी किती दिलेली आहे 0 कारण रेस्टमध्ये होतं ना ॲक्सेलरेशन 10 टाईम किती दिले आहे 6. मग आपल्याला वेलॉसिटी काढायची. वेलॉसिटी म्हणजे काय असते v तर v u + at मग त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू ठेवून द्यायच्या माहीत आहेत त्या आणि मग तेव्हा वेलॉसिटी किती निघते 60 आणि डिस्प्लेसमेंट काढायचं 6व्या सेकंदामध्ये आणि मग s ut + ½ at². u 0 आणि t किती आहे 6 मग 0 गुणिले 6 किती झालं 0 + ½ a किती आहे 10 आणि tचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर मग s किती आलं 180. तर मग इथं काही पॉईंट दिलं आहे महत्त्वाचं लिहून म्हणजे की जो गिवन है लिख लो ये देखो की पूछा क्या. तर पहिल्यांदा मग अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आणि काय विचारले हे लक्ष द्यायचं आणि इक्वेशन ऑफ मोशन को ताडो म्हणजे इक्वेशन ऑफ मोशनमध्ये त्याच्या व्हॅल्यू टाकायच्या. मग त्यानुसार व्ही टी ग्राफचा जे एरिया असते ते काय असते डिस्प्लेसमेंट. मग t=0 पासून t=6 पर्यंत एरिया काय असणार 180 कारण डिस्प्लेसमेंट किती आली आहे 180. अ पार्टिकल स्टार्ट मोशन विथ इनिशियल वेलॉसिटी 10 m/s हॅव्हिंग ॲक्सेलरेशन 20 m/s. v काढायचे जेव्हा t=4 असेल डिस्प्लेसमेंट इन 4 सेकंड. तर तेच दिलेलं जे काय आहे ते सगळं लिहून घ्यायचं आणि इक्वेशन ऑफ मोशनमध्ये ते सगळं टाकून द्यायचं. तर u किती दिले 10 a दिले 20 मग आता v काढायचे. आता v काय असते u + at u 10 + a 20 t किती 4 मग 10 + 20 गुणिले 4 किती आलं v 90 आणि मग s ut + ½ at².
मग टी दिलेले 4, मग यू 10 गुणिले 4 प्लस 1/2 गुणिले 20 गुणिले 4चा वर्ग. मग 10 गुणिले 4 किती झालं 40. 1/2 गुणिले 20 गुणिले 4चा वर्ग, याचं आन्सर किती आलं 160. मग डिस्प्लेसमेंट किती आली 200. म्हणजेच टी इज इक्वल टू 0 पासून टी इज इक्वल टू 4 पर्यंतचं जे एरिया आहे ते किती आहे 200. कारण UT ग्राफचा जे एरिया काय असते डिस्प्लेसमेंट. इथं UT VT जे ग्राफ आहे त्याच्यामध्ये जी सरळ म्हणजे स्ट्रेट लाईन आहे त्याचा तिथे ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला या टाईपचेच गणित म्हणजे हे क्वेश्चन येणार आहेत नीटमध्ये. झालं मग आता काय.